ना 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 ना. हा मी गड्या डोंगरच राहणार. नमस्कार, सुप्रभात. आज आहे दिवस दुसरा आणि आज आहे 26 जानेवारी आणि सकाळचे वाजलेले 8:30 आणि आम्ही आता पूर्ण फ्रेशअप झालेलो आहे. ठीक आहे. आणि आम्ही आता थांबलेलो वासोळे गावामध्ये. तर सगळी तयारी झालेली आहे. पूर्ण बॉडी पेन अशी थांबली आता थोडी तरी कालच्यापेक्षा तरी. आणि आज लय मोठा पल्ला गाठायचा आहे तर बघू. आणि इथे चालू आहे नाश्त्याची तयारी. राठोड साहेब करतात. एक जण गेला वॉशरूमला. आता शुभमला लावणार चार्जिंगला कामाला. आणि समोर तिथे बघा, समोर इथे चालू आहे 26 जानेवारीची तयारी. ठीक आहे. तर चला आता पटपट काम करू. इकडनं आवरून इकडनं निघू. पंजाब सिंध शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे आए गण मंगल नायक जय भारत माते माता जय 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 करसाने वाला हीरो करसाने वाला हीरो को दर्शाने वाला मातृभूमि का तन मन सारा ऊंचा रहे हमारा भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा जय असो. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. इन्क्लाब जिंदाबाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. नमो पार्वती पदी. हर 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 हर. गावामध्ये जर पाऊस नसेल तर आता मला दादांनी सांगितलं. ठीक आहे, त्यांच्या तोंडून ऐकू आपण. पावसाचं सांगा म्हणजे ऍक्च्युली पाऊस नसेल ह्या गावामध्ये, वासोळे गावामध्ये पाऊस जेव्हा नसेल तेव्हा काय करतात आणि त्याच्यानंतर पाऊस कसा पडतो त्यांच्या तोंडून ऐकू. हा दादा सांगा तुम्ही. पाऊस आमच्याकडे लागला तर एकदम मुसळधार लागतो. हा म्हणजे की लागला तर जवळजवळ 3 महिने 4 महिने उघडतच नाही. हा 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 पण ह्या वर्षी पाऊस कमी झाला. हा. मग त्यासाठी तुम्ही काय केलेलं म्हणजे. पालखी काय आमच्याकडे जर पाऊस जर समजा आता आपण बाबा पेरणी केली जर पाऊस गेला जर ते वाळायला लागलं ना तर आम्ही गावकरी काय करतो, आमचे हे भैरवनाथाची पालखी इथून काढतो. हे बघा इथेच हे मंदिर आहे. आम्ही इथेच थांबलेलो.
आणि या भैरवनाथाची पालखी घेऊन आम्ही तिथे गावकरी इथून महाबळेश्वरला नेतो. हा महाबळेश्वर क्षेत्र महाबळेश्वरला पोहोचलो नाही तर पाऊस चालू आहे. पाऊस चालू होतो आणि हे तुमचं प्रत्येक म्हणजे जेव्हा जेव्हा दरवर्षी म्हणजे आमच्या पाऊस कमी आहे अनेक गावातल्या पालख्या जातात, पाऊस पडत नाही. पण आमची पालखी गेली ना, पाऊस तिथं गेल्यानंतर सगळ्यांना भिजावणारच हा हा आणि भिजणार सगळी लोक. आणि येताना भिजत येतात. आजपर्यंत असं कधीच झालं नाही आमची स्वतः लोक हो आजपर्यंत असं म्हणजे record एवढं महत्व आहे आमच्या या देवाचं. आहे की कधी गेले आमची पालखी आणि पाऊस पडला नाही असं आजपर्यंत कधी असं झालंच कधी नाही, झालंच नाही असं कधी. आणि तर कसं आहे, आमचा बघितलं तुम्ही कोकण भाग वासोळे आहे. गावामध्ये जेव्हा गावकऱ्यांची श्रद्धा आहे भैरवनाथांवरती, आणि जेव्हा श्रद्धा असते तेव्हा देव पण साथीला असतो. ठीक आहे, आपण बोलतो शेतकरी बळीराजा, पण बळीराजा पण ऐकणारा देव असतो आपल्यासोबत. त्याचं एक चांगलं उदाहरण आपण दादांच्या तोंडून ऐकलं. तर अशा अख्ख्या भरपूर आहेत आपल्या ह्याच्यामध्ये. तर चला आता प्रस्थान करू, कारण की आम्ही लोक लास्ट राहिलो. आता निघाले आहेत 10 झालेले आहेत आणि आम्ही आता चाललो आहे बघा डोंगर, आणि खूप चढाण आहे, खूप बेकार वाटत आहे, थकलो आहे, पूर्ण एक्झॉस्ट झालो आहे. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे, सकाळी आता पूर्ण बॉडी रात्रभर शांत होती, म्हणजे पूर्ण रिलॅक्स होती, आणि सकाळी आता एवढं चढण म्हटलं थोडी बॉडी खूप एक्झॉस्ट झाली. आणि आता आम्हाला जायचं आहे कमळगडाकडे, आणि कमळगड आहे तिथे जायचं आहे आम्हाला. ह्या वाटेने सरळ वर चढून असं जायचं आहे तिथे. जर आम्ही तिथे पोचलो तर मग आम्ही मोहिमेच्या एकदम जवळ आहे. ठीक आहे, तर थोडं 5 मिनटं थांबू आणि नंतर जाऊ. सकाळचे 10:30 आणि आता आम्ही बसलो नाश्ता करायला, कारण की आता खूप बॉडी ड्रेन झालेली आहे. तिला रिस्टोर करायची, परत तिला रिस्टार्ट करायची, परत चढवायची वर गडावर, आणि परत ड्रेन झाली परत थांबायचं, परत करायचं. तर आता आम्ही नाश्ता केला आहे बघा. याच्यामध्ये सगळे फरसाण आहे, लसूण चिवडा, मिक्स फरसाण आहे, आणि कांद्याची पात आहे, लिंबू टाकलेलं आहे. आणि रिव्ह्यू बघू कसं वाटते, नवीन बोराला विचारू. एकदम मस्त. आणि हा बघा, हा दाढीवाला भालू, याला म्हणतात लाल मान, अजून दुसरं काय नाही. मीच बनवलंय, मीच केलंय. शुभम गोले रावस, मला वाटलेलं वेडी मच्छीच आवडते रावस. तर काय वाटतं तुला जयेश, 1 दिवसाचा एक्सपिरियन्स कसा होता तुझ्यासाठी? जर जेन्युइनली सांग. जर तुम्हाला असं वाटत असेल ॲडव्हेंचर काय असतं ना, तर नक्की या, मग तुम्हाला कळेल ॲक्च्युअल ट्रेकिंग आणि ह्याच्यामधला फरक सांग. फरक. ट्रेकिंग भावा नाटक आहे, म्हणजे बोलतात ना Adventure एन्जॉयमेंट आहे, म्हणजे बोलतात एन्जॉयमेंट, ह्याच्यात पण एन्जॉयमेंट आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला ना ते बोलतात ना की आपण ते बोलू शकतो की त्यावेळेचं थोडंफार, मी असं नाही म्हणत 100%, पण थोडं 10% तरी आपण त्या मावळ्यांची आयुष्यात जगू शकतो ह्या ह्याच्यामध्ये मोहीम धाराधर. पण ट्रेकिंगमध्ये ते नाही होत. हा, ट्रेकिंगमध्ये फक्त नॉर्मल चांगल्या रस्त्याने जा, चांगलं सगळं खाय प्यायला, झोपायला टेंट, सगळ्या सुविधा असतात. तर हे मला ह्यामध्ये फरक वाटतो. हा, आणि जयेशची म्हटल्यावरती लास्ट टाइमला सौरभ आला तर त्याची मोहीम एवढी म्हणजे नॉर्मली होती. जयेशचे काल माझ्या मते पहिली मोहीम म्हटल्यावरती, माझी पण पहिली मोहीम जर अशी असती तर मला पण थोडं खूप अंगावर आलं असतं, कारण की आम्ही लिटरली काल 20-25 किलोमीटरपेक्षा जास्त एक्स्ट्रा फिरलो. ठीक आहे, आणि त्यासाठी आता आम्हा तिघांना काय करायचंच आहे. ठीक आहे, काय त्याला ऑप्शनच नाही त्याला, तुला पण नाही, पण तू असं बोलता ना, एकदा पण असं बोलला नाही की अरे भाई बस, समजतंय ते वालं. कारण की पहिली मोहीम असून आणि एवढा 20-25 किलोमीटर एक्स्ट्रा, पहिल्याचं 50 किलोमीटर, 50 पण नसेल, 35 किलोमीटर पकडा, 35-40 किलोमीटरचा लगभग एक मुक्काम असतो, आणि त्यात 20-25 किलोमीटर म्हटल्यावरती म्हणजे लिटरली मी सकाळी किती वाजता चालायला चालू केलेलं बा, 8-8:15 आम्ही लोक त्या पायथ्याची गाडीमधून उतरून वरती जाऊन, म्हणजे 8-8:15 पासून आम्ही कंटिन्यू रात्री 9 वाजेपर्यंत चालत होतो. त्याच्यामध्ये एखाद दुसरा तास सोडा, 1 तास फक्त आम्ही लंचला थांबलेलो आणि छोटे ब्रेक घेतले असतील. 2 तास पकडा, 2 तास सोडून पूर्ण कंटिन्यू चाललो आम्ही कालच्या दिवसात. त्यामुळे कालचं थोडं टफ होतं,
तर आज बघू आज चला आज ते हे लोक गाठायची बाबा. हे लोक संपवायचे तर मी पण थोडंफार खातो. ठीक आहे. तिथे ते मंदिर दिसतं त्यापासून आम्ही पूर्ण असं आलेलो आहे. दाखवतो तुम्हाला झूम करून. हे जे मंदिर आहे ना हे वाला इथून पासून आलं भैरवनाथाच्या मंदिरपासून. बघा खूप लांब आलं आणि अजून तिकडे वर जायचं आहे. आता आम्ही तो डोंगर चढून आता तो डोंगर उतरायला चालू केलेला आहे आणि बघू शकता आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल. ठीक आहे. पब्लिक खाली फक्त आता थंड पाणी पाहिजे थोडं मस्त चिल मारायला. आणि चालू आहे अजून एक डोंगर चढायचा परत उतरायचं आहे. त्यानंतर कुठेतरी आम्ही जवळपास पोचू. बघू शकता नजारा. कालपासून हे आम्हाला तलाव काय सुटत नाही. ठीक आहे. हा पूर्ण इकडे जाते बघा समोर दिसतं ते कमलगड आणि हा पूर्ण डोंगर आम्ही पूर्ण पालथी मारून आलो आहे. बापरे. काय हा बा वेगळाच म्हणाला नांदी मानी नांदगडेवाडी. नांदगडेवाडी वाडी नव्हता रे खाली नांदगणी होता. नांदगणे नांदगणे. हा तर आता वाजलेले आहेत 3:45 आणि आम्ही नांदगणे गावाच्या थोडंसं बाहेर आलेलो आहे. आणि आता इथे थांबलो आता जेवायसाठी. बघू शकता ठेपले गुळपोळी शेंगदाणे चटणी दही. दही आता लास्ट राहिलं उद्यापासून दही बघू. भिगड्या डोंगरचं राहणं. आणि आम्ही 4 जण जेवणार आणि डायनिंग विथ द माउंटेन्स. यू कॅन सी दॅट डायनिंग विथ द माउंटेन्स. सो आता जेवू 1 तासभर थांबू आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 4 वाजता बरोबर इथून निघू. ठीक आहे. आता संध्याकाळचे झालेले आहेत 5 आणि आम्ही चालायला चालू केलेलं आहे. लगभग 1-1.5 तासाचा हॉल्ट घेतलेला दुपारी जेवणासाठीचा. सो आता बघू कधीपर्यंत पोचतो. उशीर तर आज पण होणार आहे बहुतेक. आणि बघा तिथे फ्लॉवर चे भाजीचं पीक घेतात. रात्रीचे झालेले आहेत 11. ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता आम्ही फुल झोपायच्या तयारीमध्ये आहे आणि आज खूप थकलेलो आहे. सो आता डायरेक्टली उद्या भेटू कारण की आता एवढी एनर्जी नाही आणि सगळेजण खूप झोपलेले इथे. ठीक आहे चला बाय बाय. उद्या भेटू. तिसरा दिवशी. ठीक आहे.